तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये. आता वाजलेत सकाळचे 5:45 आणि आज आहे गुढीपाडवा. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी ही जी काठी आहे गुढीसाठी ती रात्रीच मस्तपैकी डेकोरेट करून ठेवलेली आणि मी लगेच आंघोळ वगैरे करून घेतली, कारण की पूजेची तयारी करायची म्हटलं आंघोळ करायलाच हवी. मग आंघोळ केल्यानंतर पटापट गेली, कारण की चाफ्याची फुलं बघायची होती मला. पण चाफ्याची फुलं काही मिळाली नाही, कारण की ऑलरेडी कोणीतरी ती तोडून नेली होती. म्हटलं जाऊ दे, आपल्या नशिबात होती. मग झेंडूची फुलं म्हटलं यूज करूया. मग मी पटापट घरी आले आणि देवपूजेला सुरुवात केली. छान देव वगैरे धुवून घेतले स्वच्छ. त्यानंतर देवारा वगैरे पण सर्व क्लिनिंग करून घ्यायचं आहे. देवांना आंघोळ झाल्यानंतर लगेच मी देवारा वगैरे क्लिनिंग करून घेते. तर आता छानपैकी आपली देवपूजा वगैरे झाली आहे. तर देवपूजा झाली, पण पेटपूजा करावी लागेल आता, कारण की भयंकर भूक लागली मला. केव्हापासून भूक कंट्रोल केली मी पटापट चपात्या करून घेते. म्हणलं मस्तपैकी गरम गरम चपातीने चहा खाऊन घेते. चहा चपाती खाल्ली की थोडी ताकद येईल, अजून पूजेची तयारी करायला एनर्जी येईल. सो पटकन चहा चपाती खाऊन घेतली. आता तुम्ही म्हणत असाल चहाच वरती व्हाईट काय, तर ती साय आहे. मला लहानपणापासून सवय आहे चहामध्ये वरती साय टाकून खायची. त्यानंतर आमचे गेले होते, म्हणजे सुरतुरीचे पप्पा गेले होते काल गावी. तिकडनं आमच्या मम्मींनी गावठी भाजीपाला सर्व पाठवला आहे. फुलं, कोथिंबीर, हे बघा मोठे मोठे वांगे, त्यानंतर भेंडी, साखरगाठी पण पाठवली होती गुढीसाठी. त्याचबरोबर डांगर, दुधी वगैरे असं सगळं गावठी भाजीपाला, टोमॅटो, मिरची असं सगळं भाजीपाला मस्तपैकी पाठवला होता. ताजा फ्रेश आणि गावचा आहे, मस्त गावठी. ते सगळं आवरून ठेवलं. त्याच्यानंतर मी मस्त म्हटलं गुढीसाठी आता फुलं आलेत तर छोटासा हार करते. मग छोटासा हार केला गुढीसाठी छानपैकी, आणि घराला तोरणसुद्धा केलं. ते तोरण लगेच ह्यांना म्हटलं लावून घ्या दाराला. मग ह्यांनी लगेच लावून घेतला दाराला तोरण लावल्यानंतर मग रांगोळी वगैरे चौक भरला मस्तपैकी, स्वस्तिक काढलं, गुढीची तयारी मस्तपैकी केली, रांगोळी वगैरे काढली, चौरंग ठेवला. त्याचबरोबर चौरंगावर कपडा वगैरे आतरून घेतला छानपैकी, मस्त पूजेची तयारी केली. बाहेर दारासमोरसुद्धा रांगोळी काढायची. सो मग लगेच दारासमोरसुद्धा रांगोळी काढून घेतली छानपैकी. जास्त काही असं हे नाही केली, पण पटापट थोडीशी साधी सिंपल अशी रांगोळी काढली. त्याबरोबर मी गुढीला जो कळस आपल्याला लावायचा आहे वरती, जो गुढीला तांब्या आपण यूज करणार आहे, त्याला मस्त सजावट करून घेतली हळदी कुंकवाच्या बोटांनी. पूजेची तयारी झाली आणि लगेच मी माझी पण तयारी छानपैकी करून घेतली आणि मस्तपैकी रेडी झाली साडी नेसून. लगेच मी पूजेला स्टार्ट केलं. म्हटलं अगोदर गुढीला छानपैकी साडी नेसवते. त्यानंतर आहूंनी आमच्या मस्त गुढी उभारली, बघू शकता किती छान दिसते गुढी. तर अशा प्रकारे लाल कलरची साडी मी नेसवली गुढीला आणि लगेच पूजा वगैरे करून घेतली. अशा प्रकारे आमचा गुढी